Fifth, preparation by dry distillation of calcium salt of acid. Calcium formate on dry distillation gives formaldehyde or methanol. Calcium formate. कॅल्शियम फॉर्मेट या मॉलिक्यूलला इथून ब्रेक करायचं, याच्यातून कॅल्शियम कार्बोनेटला बाहेर काढायचं, CaCO3. डिकार्बोक्सिलेशन रिएक्शन कॅल्शियम कार्बोनेटला बाहेर काढणे. हा मॉलिक्यूल असा ब्रेक केल्यानंतर कॅल्शियम कार्बोनेट तयार होतो. रिमेनिंग मॉलिक्यूल हायड्रोजन, कार्बन, डबल बॉन्ड ऑक्सिजन आणि हायड्रोजन म्हणजेच मिथेनॉल किंवा फॉर्माल्डिहाइड. कॅल्शियम एसिटेट ऑन ड्राय डिस्टिलेशन गिव्स एसिटोन. कॅल्शियम एसिटेट फॉर्मेटमध्ये जे हायड्रोजन आहेत तिथं आपल्याला मिथिल ग्रुप म्हणजे कॅल्शियम एसिटेट. एसिटेट म्हणजे ॲसिटिक ॲसिड 2 कार्बन. याला पुन्हा तसंच ब्रेक करायचं, याच्यातून कॅल्शियम कार्बोनेट बाहेर काढायचा म्हणजे डिकार्बोक्सिलेशन आणि रिमेनिंग मॉलिक्यूल जो आहे तो ॲसिटोन, CH3COCH3 हा ॲसिटोन. Mixture of calcium formate and calcium acetate on dry distillation gives acetaldehyde. एक मॉलिक्यूल घ्यायचा आहे आपल्याला कॅल्शियम फॉर्मेटचा हायड्रोजनला, एक कॅल्शियम ॲसिटेट. या दोघांचं मिक्सचर जर आपण हिट केलं तर आपल्याला याच्यापासून ॲसिटाल्डेहाइड मिळतो. पुन्हा हा मॉलिक्यूल असाच ब्रेक करायचा आणि क्रॉसमध्ये जोडायचं, CH3C+OH, CH3C+OH. त्यानंतर मिक्सचर ऑफ कॅल्शियम ॲसिटेट अँड कॅल्शियम प्रोपिओनेट 1, 2, 3 प्रोपिओनेट गिव्स कीटोन. कीटोन हा मॉलिक्यूल तसाच ब्रेक करायचा, क्रॉसमध्ये जोडायचा, CH3C+OH, CH2CH3, CH3C+OH, CH2CH3. इथं ब्युटेन 2 इथिल मिथिल कीटोन. आता हे दोन्ही जर आपल्याला ट्रिक्सनं सोडवायचे असतील तर या ड्राय डिस्टिलेशनच्या प्रिपरेशनमध्ये सुरुवातीला इथं सेंटरला C+O लिहायचा, C+O. त्यानंतर हे जे दोन्ही साईडचे अल्काइल ग्रुप आहेत हा एका साईडला लिहायचा आणि हा दुसरा. इथे आपण तसं करू शकतो, C+O एका साईडचा अल्काइल ग्रुप, एका साईडचा हायड्रोजन, ॲसिटाल्डेहाइड. Dehydrogenation of primary secondary alcohol by copper at 573 Kelvin. डिहायड्रोजनेशन या शब्दाचा अर्थ CH2OH ग्रुप या ग्रुपमधून H2 बाहेर काढणं. कार्बनवरून एक हायड्रोजन आणि ऑक्सिजनवरून एक हायड्रोजन. CH2OH ग्रुप इज कन्वर्टेड टू CHO. इथेनॉल इज कन्वर्टेड टू इथेनॉल. जेव्हा आपण अल्कोहोलच्या वाफा रेड हॉट कॉपरवरून पास करतो तेव्हा अल्कोहोलचं कन्व्हर्शन अल्डिहाइडमध्ये होते. जेव्हा आपण अल्कोहोलच्या वाफा रेड हॉट कॉपरच्या ट्यूबमधून पास करतो तेव्हा अल्कोहोलचं कन्व्हर्शन अल्डिहाइडमध्ये होते. सेकंडरी अल्कोहोल गिव्स कीटोन. सेकंडरी अल्कोहोल मधला जो ग्रुप आहे तो CHOH. कार्बनवरून एक हायड्रोजन निघेल, ऑक्सिजनवरून एक हायड्रोजन निघेल. CHOH group is converted into C+O. Tertiary alcohol undergoes dehydration, not dehydrohalogenation. Dehydration म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंड मधून पाणी बाहेर काढणे. इथून OH ग्रुप आणि या कार्बनवरून हायड्रोजन H2O बाहेर पडेल. या कार्बन आणि या कार्बन मध्ये डबल बॉन्ड तयार होईल. Tertiary butyl alcohol is converted to 2-methyl propene. Tertiary butyl alcohol gives isobutylene.
प्रिपरेशन ऑफ ओनली अल्डिहाइड, फक्त अल्डिहाइडच्या प्रिपरेशन. रोझेनमंड रिडक्शन. रोझेनमंड रिडक्शन करते असाइल क्लोराइडचं. असाइल क्लोराइड म्हणजे सी डबल बॉन्ड ओ सीएल, COCl ग्रुप. COCl ग्रुपचं कन्व्हर्शन CHO ग्रुपमध्ये. कॅटॅलिस्ट PDBSO4. PDBSO4 हा कॅटॅलिस्ट आहे. COCl प्लस H2 हे दोन हायड्रोजन मधला एक हायड्रोजन Cl ला रिप्लेस करेल, Cl आणि एक हायड्रोजन HCl तयार करेल. COCl group is converted into CHO group. Rosenmund reduction, COCl group is converted into CHO group. For example, acetyl chloride CH3COCl हा COCl group कन्वर्ट झाला पाहिजे CHO group मध्ये in presence of PDBSO4. Acetyl chloride converted to acetaldehyde. प्रिपरेशन ऑफ पोल्युअल्डिहाइड मध्ये सेकंड प्रिपरेशन स्टीफन रिडक्शन. या रिडक्शन मध्ये सायनाइड ग्रुपचं C∼N या ग्रुपचं रिडक्शन होते. इथे एक हायड्रोजन टाकायचा, इथे एक हायड्रोजन टाकायचा, CH∼NH. CH∼NH याला आपण इमिन असं म्हणतो. याचं ऍसिड हायड्रोलायसिस केलं की हा जो पूर्ण ग्रुप आहे एवढा हा CH पासून CHO आणि NH पासून अमोनिया. CN ग्रुप इज रिड्यूस टू CHO. या कार्बनचा आपल्याला CHO बनवायचा आणि हा जो नायट्रोजन आहे याच्यापासून अमोनिया बनवायचा. सायनाइड CN इज कन्वर्टेड टू CHO. CN चं CHO करत असताना कार्बनचा CHO करायचा आणि यांचा NH3 बाहेर काढायचा. सायनाइडचं अल्डिहाइड होत असताना मधातली जी स्टेप आहे ती इमिन आहे. फॉर एक्झाम्पल CH3CN. बघा या CNचं फक्त आपल्याला CHO करायचं आहे. फक्त CN इज कन्वर्टेड इनटू CHO. या CNचं CHO करत असताना C पासून CHO बनवायचा, N पासून NH3 करायचा आणि CNचं CHO करते SnCl2 प्लस HCl. त्याला आपण म्हणतो स्टीफन रिडक्शन. स्टेप पुन्हा तीच CH∼NH CH3CHO प्लस NH3. स्टीफन रिडक्शन एक महत्वाची रिएक्शन आहे ज्याच्यामध्ये आपण CN ग्रुपचं कन्व्हर्शन CHO ग्रुप मध्ये करतो. Reduction of cyanide by diisobutyl aluminum hydride. पुन्हा सायनाइड ग्रुप याचं CHO मध्ये कन्वर्शन करायचं. रिएक्शन सेम स्टीफन रिएक्शन प्रमाणेच ही रिएक्शन आहे, फक्त कॅटॅलिस्ट वेगळा आहे. डायआयसोब्युटिल अल्युमिनियम हायड्राइड. इमिन ही मधातली स्टेप आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा हा ग्रुप त्याचप्रमाणे कन्वर्ट होतो. एक एक्झाम्पल CH3CN हा सायनाइड ग्रुप पुन्हा तसा CHO मध्ये, फक्त लिहिताना आपण असं पण लिहू शकतो डायआयसोब्युटाइल अल्युमिनियम हायड्राइड. सेकंड स्टेप इथं H3O पॉझिटिव्ह. सेकंड स्टेप ऍसिड हायड्रोलिसिस CHO NH3. नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये बघा
पेन 3 इन पेंट 5 कार्बन 1 2 3 आणि 4 च्या मधात ट्रिपल बॉन्ड 3 इन 1 नायट्राइल. या रिएक्शन मध्ये दोन्ही स्टेप एकत्र केलेले आहेत, डाय आयसोब्युटील ॲल्युमिनियम हायड्राइड आणि ऍसिड हायड्रॉलिसिस. तर इथं आपण डायरेक्ट CN चं CHO कन्वर्ट करून घेऊ शकतो. इथं CN इज डायरेक्टली कन्वर्टेड टू CHO. इथं दोन स्टेप्स वेगळ्या आहेत, इथं दोन स्टेप्स एकत्र केल्या, परंतु ही रिएक्शन सुद्धा इमिन मध्ये कन्वर्ट होते आणि नंतरच मग अल्डेहाइड मध्ये कन्वर्ट होते. रिडक्शन ऑफ सायनाइड बाय सायनाइडचं CHO कोण कोण करते? स्टीफन रिएक्शन मध्ये SnCl to HCl करतो, डायसोब्युटील ॲल्युमिनियम हायड्राइड सेम कन्वर्जन, cyanide is converted into CHO. From hydrocarbons by oxidation of methyl benzene. Methyl benzene means toluene. बेंझिनच्या रिंगला CH3 ग्रुप. बाय युझिंग क्रोमिल क्लोराईड CrO2Cl2. आता आपल्याला या CH3 मधले 2 हायड्रोजन याच्यामध्ये ॲड करायचे आहेत. इथे 2 हायड्रोजन गेले CH, हे 2 हायड्रोजन इथे ॲड केलेले आहेत. हा ग्रुप असा लिहायचा बघा, OCrOH Cl2/2. याला आपण क्रोमियम कॉम्प्लेक्स म्हणतो. 2 हायड्रोजन या ग्रुपमध्ये ॲड करायचे. हा ग्रुप अशा प्रकारे लिहायचा, OCrOH Cl2/2 क्रोमियम कॉम्प्लेक्स. फर्दर ॲसिड हायड्रॉलिसिस गिव्स बेन्झाल्डेहाइड. ॲसिड हायड्रॉलिसिस बेन्झाल्डेहाइड मिळतो. टोलुइन इज कन्वर्टेड इंटू बेन्झाल्डेहाइड बाय युझिंग CrO2Cl2 क्रोमिल क्लोराईड. दिस रिॲक्शन इज नोन ॲज इटार्ड रिॲक्शन. या रिॲक्शनला आपण इटार्ड रिॲक्शन म्हणतो. इटार्ड रिॲक्शनमध्ये टोलुइनचं कन्व्हर्शन बेन्झाल्डेहाइडमध्ये होते बाय क्रोमिल क्लोराईड CrO2Cl2. यूज ऑफ CrO3 क्रोमिक ऑक्साईड कन्वर्ट टोलुइन टू बेन्झाल्डेहाइड. टोलुइन क्रोमिक ऑक्साईड ॲसिटिक अनहायड्राइड गिव्स क्रोमियम कॉम्प्लेक्स. CH3 मधले 2 हायड्रोजन कमी करायचे, बाय 2 आतमध्ये ब्रॅकेटच्या आतमध्ये लिहायचं OCOCH3/2 OCOCH3/2. त्याचं हायड्रॉलिसिस ॲसिड हायड्रॉलिसिस केलं की बेन्झाल्डेहाइड मिळतो. टोलुइन टू बेन्झाल्डेहाइड बाय युझिंग क्रोमिक ऑक्साईड अँड ॲसिडिक अनहायड्राइड. टोलुइनला आपण बेन्झाल्डेहाइडमध्ये कन्वर्ट करू शकतो बाय युझिंग साईड चेन क्लोरिनेशन. साईड चेन क्लोरिनेशनमध्ये या CH3 ग्रुपमधले 2 हायड्रोजन रिप्लेस करायचे Cl2 न. ॲरोवर Cl2H न्यू. CH3 मधले 2 हायड्रोजन Cl2 ग्रुपने रिप्लेस करायचे. फर्दर हायड्रॉलिसिस गिव्स बेन्झाल्डेहाइड. फर्दर हायड्रॉलिसिस गिव्स बेन्झाल्डेहाइड. टोलुइन टू बेन्झाल्डेहाइड. म्हणजे या 3 प्रकारे आपण करू शकतो. टोलुइन पहिल्या प्रिपरेशनमध्ये आपण पाहिलं, क्रोमिल क्लोराईड यूज केलं होतं. क्रोमिल क्लोराईड गिव्स बेन्झाल्डेहाइड, इटार्ड रिॲक्शन. सेकंडमध्ये आपण टोलुइनचं कन्व्हर्शन बेन्झाल्डेहाइडमध्ये केलं बाय युझिंग क्रोमिक ऑक्साईड अँड ॲसिटिक अनहायड्राइड. थर्ड रिॲक्शनमध्ये क्लोरिनेशन, टोलुइनचं क्लोरिनेशन आणि क्लोरिनेशनचं हायड्रॉलिसिस केल्यानंतर बेन्झाल्डेहाइड. त्यानंतरची रिॲक्शन आहे बाय गटरमन-कोच फॉर्म्युलेशन. बाय गटरमन-कोच फॉर्म्युलेशनमध्ये बेन्झीन इज कन्वर्टेड टू बेन्झाल्डेहाइड. बेन्झीन इज कन्वर्टेड टू बेन्झाल्डेहाइड युझिंग COSCl कार्बन मोनॉक्साईड HCl
anhydrous AlCl3 and cuprous chloride. By Gattermann-Koch reaction, benzene पासून बेंझाल्डेहाइड, benzene is converted to बेंझाल्डेहाइड. By Gattermann-Koch reaction, बेंझिनचं बेंझाल्डेहाइड, benzene is converted to बेंझाल्डेहाइड. Catalyst carbon monoxide HCl, anhydrous aluminum chloride, cuprous chloride. आता आपण बघणार आहोत प्रिपरेशन्स ऑफ ओनली कीटोन्स, फक्त कीटोनच्या प्रिपरेशन. त्यामधली पहिली प्रिपरेशन आहे फ्रॉम असाइल क्लोराईड विथ डायल्किल कॅडमियम. आता हा जो डायल्किल कॅडमियम बनवला जातो तो ग्रिग्ना रिएजंट आणि कॅडमियम क्लोराईडपासून. RmGx प्लस कॅडमियम क्लोराईड इट गिव्स डायल्किल कॅडमियम. R2CD. आता हा जो R2CD आहे हा असाइल क्लोराईड सोबत रिॲक्ट करायचा. RC डबल बॉन्ड OCl प्लस R2CD डायल्किल कॅडमियम इट गिव्स कीटोन. RC डबल बॉन्ड O आणि हा R, RC डबल बॉन्ड OR, पुन्हा CdCl2 रिजनरेट होते. CdCl2 एक Cl आणि हे 2. एक्झाम्पल ॲसिटिल क्लोराईड CH3COCl, डायल्किल कॅडमियम डायमिथिल कॅडमियम इट गिव्स CH3COCH3 प्लस CdCl2 ॲसिटोन डायमिथिल कीटोन प्रोपेन 2ONe. सेकंड प्रिपरेशन कीटोनची फ्रॉम नायट्राइल्स, नायट्रोजन ट्रिपल बॉन्ड और सायनाइड, नायट्राइल्स और सायनाइड अँड ग्रिग्ना रिएजंट. आता आपल्याला पहिलेच माहिती पाहिजे की RCN मध्ये जर मी ग्रिग्ना रिएजंट ॲड केला तर मला कीटोन हे उत्तर मिळेल. सायनाइड RCN प्लस ग्रिग्ना रिएजंट उत्तर तुम्हाला कीटोन मिळेल. आता कसं मिळते ते आपल्याला बघायचं आहे पहा. RC ट्रिपल बॉन्ड N प्लस RmGx. आता हे ॲडिशन रिॲक्शन आहे. या रिॲक्शनमध्ये आपल्याला ॲड कसं करायचं आहे ते नेमकं समजावून घ्या. RmGx मधला जो R आहे अल्काइल ग्रुप तो मिथिल असू शकतो, इथिल, C6H5, कुठलाही अल्काइल ग्रुप जो असेल तो कार्बनला जोडायचा आहे. असा कार्बन की ज्याच्यामध्ये मल्टिपल बॉन्ड आहे तो कार्बनवर न्यायचा आहे आपल्याला. हा जो R आहे हा कार्बनवर आणायचा आहे, हा इथं आणला आपण. आणि हा जो MgX रिमेनिंग ग्रिग्ना रिएजंटमधला जो पार्ट आहे MgX तो MgCl असू शकतो, MgBr, MgI, हा न्यायचा आहे आपल्याला मल्टिपल बॉन्डमधल्या अदर ॲटमवर. म्हणजे इथं नायट्रोजन आहे, एखाद्या एक्झाम्पलमध्ये ऑक्सिजन असू शकतो. तर बघा अल्काइल ग्रुप ॲड करायचा कार्बनवर, MgX ॲड करायचा नायट्रोजन. तर इथं आपल्याला केलेलं दिसते बघा. या कार्बनवर आपण हा R ॲड केला, नायट्रोजनला आपण हा MgX जोडला. हा एक मॅग्नेशियमचा कॉम्प्लेक्स तयार झाला इथं. इट इज द कॉम्प्लेक्स ऑफ मॅग्नेशियम. सिंपल ॲडिशन आहे. ॲरोवर ड्राय इथर पाहिजे, कंडिशन ड्राय इथर. सिंपल ॲडिशन आहे बघा. RC ट्रिपल बॉन्ड N, कार्बन आणि ट्रिपल नायट्रोजनच्या मधात ट्रिपल बॉन्ड आहे, तिथंच आपल्याला ॲडिशन करायचं आहे. हा R जो आहे ग्रिग्ना रिएजंटमधला R हा कार्बनवर आणायचा आहे आणि MgX नायट्रोजनला जोडायचा आहे. तो इथं जोडलेला आहे आपण. त्याच्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला, ॲसिड हायड्रॉलिसिस. आता आपल्याला कीटोन मिळतो. मग कीटोन कुठून मिळू शकतो आपल्याला, हा जो नायट्रोजन आहे हा एवढा पार्ट जर आपण काढून टाकला, ह्याच्या जागेवर जर आपण ऑक्सिजन ठेवला तर आपल्याला कीटोन मिळेल RCR डबल बॉन्ड O. मग हा जो रिमेनिंग पार्ट आहे हा आपल्याला काढून टाकायचा आहे. RCR या नायट्रोजनच्या जागेवर आपण इथं डबल बॉन्ड ठेवला, ऑक्सिजन, हा नायट्रोजन काढायचा NH3 आणि Mg नेहमीच असा काढायचा Mg, त्याला हॅलोजन आणि एक OH ग्रुप MgX तर हे आपल्याला सुरुवातीलाच माहिती हवं. RCN प्लस Gr गिव्स कीटोन. तो कशा प्रकारे मिळते आपण इथं बघितलं. आता याला एक सिंपल ट्रिक्समध्ये बघा. हा RCN आहे, आपल्याला माहिती आहे याच्यापासून कीटोन मिळते. तर RC आणि या नायट्रोजनच्या जागी आपल्याला इथे आपण नायट्रोजनच्या जागी ऑक्सिजन लिहिलं. ट्रिक्समध्ये आन्सर काढताना या नायट्रोजनच्या जागेवर फक्त ऑक्सिजन लिहायचं आहे तुम्हाला.
पण कार्बन नायट्रोजनमध्ये ट्रिपल बॉन्ड असतो, कार्बन ऑक्सिजनमध्ये डबल बॉन्ड असतो. मग एक जी व्हॅलन्सी आहे तिथं हा ग्रिग्ना रिएजंटमधला आर जोडायचा. आर सी आर डबल बॉन्ड ओ. इथं सुद्धा उत्तर आर सी आर डबल बॉन्ड ओ. तर हे ट्रिक्स न सोडवता फॉर एक्झाम्पल CH3CH2Cl याच्यामध्ये आपण ग्रिग्ना रिएजंट टाकला C6H5MgBr, फिनाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड. काय करायचं आहे आपल्याला बघा, हा जो C6H5R आहे हा आणायचा या कार्बनवर. कोणत्या कार्बनवर? ज्या कार्बन आणि नायट्रोजनमध्ये ट्रिपल बॉन्ड आहे. आणि हा MgBr जोडायचा नायट्रोजनला. हा इथं आपण जोडला नायट्रोजनला MgBr, हा C6H5 इथं आणला आपण. त्यानंतर हायड्रॉलिसिस. आपल्याला नायट्रोजनच्या जागेवर ऑक्सिजन ठेवायचा आहे. हा NH3 म्हणून काढायचा, MgBr OH हा तयार झाला. इथं पहा, इथिल फिनाइल कीटोन. सिंपल ट्रिक्समध्ये आपण काढू शकतो पहा, CH3CH2C ट्रिपल बॉन्ड N. मी काय करेल, पुन्हा हा मॉलिक्यूल ॲज इट इज येईल, CH3CH2C डबल बॉन्ड O, कीटोन मिळतो C डबल बॉन्ड O. आणि एक जी व्हॅलन्सी आहे तिथं आणेल मी ग्रिग्ना रिएजंटमधला अल्काइल ग्रुप C6H5. हे दोन्ही आन्सर सेम येतात. पुन्हा एक सायनाइड ग्रुपचं एक्झाम्पल बघायचं आहे आपल्याला. ग्रिग्ना रिएजंट आणि सायनाइड ग्रुप बघायच्यामध्ये आता बेन्झोनायट्राइल, बेन्झीनची रिंग, कार्बन, ट्रिपल बॉन्ड, नायट्रोजन, RMgX C6H5MgBr. आता हा जो R आहे हा R न्यायचा आहे आपल्याला या कार्बनवर. R रिंग आहे बेन्झीनची, ही तुम्हाला न्यायची आहे कार्बनवर. आणि हा MgBr जो आहे तो जोडायचा आहे नायट्रोजनला. या एक्झाम्पलमध्ये हे सर्व जोडलेलं आहे बघा. हा प्लस इथं कार्बन, या कार्बनला आपण हा ग्रिग्ना रिएजंटचा R जोडला जो रेड कलरमध्ये दाखवलेला आहे. इथं डबल बॉन्ड नायट्रोजन आहे आणि या नायट्रोजनला जॉईन केलेला आहे MgBr. बघा, हा एवढा जो पार्ट आहे हा सायनाइडचाच पार्ट आहे CN. फक्त या कार्बनला आपण हा ग्रुप जोडलेला आहे R, बेन्झीनची रिंग, डबल बॉन्ड N, MgBr, हा Mg कॉम्प्लेक्स. त्याच्यानंतर आपल्याला याचं ॲसिड हायड्रॉलिसिस करायचं आहे. आपल्याला फक्त ॲसिड हायड्रॉलिसिस करताना या नायट्रोजनच्या जागेवर ऑक्सिजन ठेवायचा आहे. हा आपण इथं ठेवला ऑक्सिजन, नायट्रोजनच्या जागेवर ऑक्सिजन. त्याच्यानंतर नायट्रोजन बाहेर काढायचा NH3 म्हणून, इथं प्लस NH3 करायचं. हा नायट्रोजन काढायचा NH3, याच्यामध्ये पुन्हा ॲड करावं लागेल तुम्हाला प्लस NH3. Mg नेहमीसारखाच बाहेर काढायचा Br OH. खूप सिंपल आहे. हे दोन एकमेकाला जोडायचे या मधातल्या कार्बनला. त्याच्यानंतर हा नायट्रोजनच्या जागेवर ऑक्सिजन. हायड्रॉलिसिसमध्ये नायट्रोजनचा अमोनिया बनेल इथं प्लस NH3 आणि MgBr OH. बेन्झोनायट्राइल टू बेन्झोफिनॉल एक फेमस कन्व्हर्शन आहे. बेन्झोनायट्राइल टू बेन्झोफिनॉल. नायट्राइल म्हणजे CN ग्रुप, नायट्राइल N ट्रिपल बॉन्ड N, बेन्झोनायट्राइल, बेन्झीनची रिंग, कार्बन, ट्रिपल बॉन्ड, नायट्रोजन, बेन्झोनायट्राइल टू बेन्झोफिनॉल. कीटोनची पुन्हा एक प्रिपरेशन बघा. बेन्झीनपासून कीटोन, फ्रॉम बेन्झीन, फ्रीडल-क्राफ्ट रिॲक्शन, असायलेशन ऑफ बेन्झीन. बेन्झीनमध्ये असाइल ग्रुप जोडायचा, ॲड करायचा. त्याच्यामधला CH3CO ग्रुप हा बेन्झीनच्या रिंगला जोडायचा. इथं CH3C डबल बॉन्ड O इन प्रेझन्स ऑफ अनहायड्रस ॲल्युमिनियम क्लोराईड. बेन्झीन गिव्स ॲसिटोफिनॉल. जिथं आपण हा C डबल बॉन्ड O CH3 ग्रुप जोडला तिथचा हायड्रोजन आणि हा Cl असं HCl बाहेर पडेल इथं. त्यानंतर काही पॉईंट आपण ह्या सर्व रिॲक्शन कशा लक्षात ठेवायच्या. कीटोन बनवायचा आहे ॲसिटिल क्लोराईड, असाइल क्लोराईड प्लस R2CD, RCN प्लस Gr मध्ये कीटोन मिळतो. आणि फ्रीडल-क्राफ्ट असायलेशनमध्ये आपण बेन्झीनपासून कीटोन मिळवतो.